नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. अर्थपूर्ण या मालिकेत मी आपण सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. हम आपके है कौन हा चित्रपट आपणापैकी बऱ्याच लोकांनी बरेचदा बघितला असेल, काहींनी 5दा 10दा बघितला असेल. मी पण बघितला 1 ते 2दा, परंतु पूर्ण कधीच बघितला नाही. आणि त्यामधील एक जे गीत आहे लता दीदींच्या आवाजात, त्या गाण्याने मला नेहमीच भुरळ पाडलेली आहे. ते म्हणजेच चॉकलेट, लेमन ज्यूस, आईस्क्रीम, पपिया, ऐसे मेरे शौक अब है कहाँ, गुड़िया खिलौने मेरी सहेलिया, अब मुझे लगती है सारी पहेलिया. हे ठीक आहे, परंतु त्यानंतरचं जे वाक्य आहे की ये कौन सा मोड है उम्र का, हे वाक्य ऐकलं की मला असं वेगळं विश्व जाणवतं. मग एक विचार डोक्यात येतो की खरंच वळणावर प्रत्येक वळणावर आयुष्य हे किती बदलत जातं. ते खरं तर बाल्यावस्थेतून तारुण्य अवस्थेत येण्याच्या प्रक्रियेचं कदाचित त्या गाण्यात वर्णन हे त्या गीतकाराला अपेक्षित असेल आणि चित्रपट निर्मात्यांना, परंतु हे फार तात्विक आहे आणि आयुष्याचा एक वेगळा अर्थ आपणास त्यामधून घेता येऊ शकतो. आपण सर्वच म्हणजे पूर्ण विश्व आज ज्या वळणावरती उभं आहे ते अतार्किक आणि अकल्पनीय आहे. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. ती आपल्याकडे असावी की नसावी हा आपापला वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु असेलही तरी ती वापरण्याची वेळ कोणावरही येऊ नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या सुदृढ आणि उत्तम आरोग्याची कामना करतो. शुभेच्छा नेहमी असतातच आणि यापुढेही त्या असतीलच. तर आपण आज आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. लास्ट एपिसोडमध्ये आपण गोल्ड लोन बद्दल माहिती घेतली आणि त्यापैकी काही प्रश्न आलेत, काही वैयक्तिक चॅटवरती आले आणि काही ग्रुपवरती आले ज्याची उत्तरं लास्ट टाइम देता आली नाही. त्यापैकी एक प्रश्न होता आपल्या सहकाऱ्यांचा की मंगळसूत्र देऊन गोल्ड लोन मिळवता येतं का. तर मी याबाबत जेवढी पब्लिक डोमेनमध्ये इन्फॉर्मेशन आहे त्याबाबत जी माहिती मिळवली त्यानुसार मला याबाबत RBIचं कुठलं सर्क्युलर असल्याची माहिती अद्याप तरी मिळालेली नाही आहे. जशी ती मिळेल तसं मी कुठल्या तरी एखाद्या भागात त्याबाबत नक्कीच बोलेन. परंतु मंगळसूत्र हे एक भावनिक नातं आहे आपलं भारतीय संस्कृतीमध्ये. आणि गोल्ड लोनचा एपिसोड करत असताना एक गोष्ट जी राहून गेली ते म्हणजे ऑक्शन. ऑक्शन कसं असतं तर गोल्ड लोन हे जर आपण घेतल्यानंतर परतफेड त्याची करता आली नाही तर ते जे गोल्ड आपलं डिपॉझिट असतं बँकेकडे त्याचं बँक ऑक्शन करतं. बँक किंवा NBFC ज्यांच्याकडनं आपण गोल्ड लोन घेतलेलं असेल ते. ऑक्शन म्हणजेच त्या सोन्याची बोली लावली जाते आणि ती बोली लावल्यानंतर त्यामधनं जे पैसे मिळतात त्यापैकी बँक किंवा त्या NBFCचे जेवढं आपण लोन घेतलेलं आहे त्यापैकी जेवढं पेमेंट बाकी असेल ते पेमेंट कट करून उर्वरित पेमेंट हे आपल्याला परत केलं जातं. तर आपण एक विचार करूया की जर मंगळसूत्र जर कोणाचं ऑप्शनमध्ये जात असेल ते तर सौभाग्याचं लेणं आहे आणि मंगळसूत्र ठेवून लोन घेतलेलं आहे, काही कारणास्तव ते परत करता आलं नाही तर मंगळसूत्र हे ऑप्शनमध्ये जातं आणि
ती बँक पर्टिक्युलर आणि NBFC त्याला ऑप्शन करून त्यांचं पेमेंट कट करून आपल्याला उर्वरित पेमेंट देतं. त्यामुळे हा एक भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे होऊ शकते की काही बँका किंवा काही NBFCच मंगळसूत्र गोल्ड लोन देण्याकरिता नाकारत असू शकत असतील. परंतु याबाबत कायदेशीर आधार याला काय आहे हे मी नक्कीच पुढील एपिसोडमध्ये आपणाला सांगेनच. आणि काही बँका किंवा NBFCच मंगळसूत्र सुद्धा गोल्ड लोन करिता घेतात, परंतु मी जे नमूद केलं होतं मागच्या एपिसोडमध्ये की त्यामध्ये त्या स्त्रीकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं. दुसरा एक प्रश्न होता की मी गोल्ड लोन करत असताना सांगितलं की तुमच्याकडनं ओनरशिप गोल्डची कोणाच्या मालकीचं गोल्ड आहे याबाबत ओनरशिपचं काही डॉक्युमेंट मागितले जात नाही. तर याबाबत थोडा खुलासा त्यांना हवा होता. तर ते असं आहे की एक पर्टिक्युलर लिमिट असेल काही बँकांची किंवा NBFCची की त्याबाबत ते ओनरशिप तुम्हाला मागत नाही. परंतु जर आपण जास्तच किमतीचं गोल्ड नेऊन दिलं तर कदाचित होऊ शकते की त्याचे ओनरशिप सुद्धा बँक किंवा ती NBFC आपल्याला मागू शकते. आणि काही एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या वर जर गोल्ड लोन घ्यायचं असेल तर आपल्याला ITR सुद्धा द्यावा लागतो. ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, जे आपण इन्कम टॅक्सची फाईल रिटर्न करतो त्याबाबत मी बोलतोय. तर असो, आता आपण आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय असतं तर एक इन्शुरन्स जे आपण एक प्रकारचं प्रीमियम देऊन मेडिक्लेम ज्याला म्हटलं जातं आणखी हे बाय करतो. मेडिक्लेम म्हणजे की एक हे दोन प्रकारचं असतं, एक इंडिव्हिज्युअल आणि एक फ्लोटर. इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःकरिता आणि फ्लोटर म्हणजे फॅमिलीकरिता. तर आपण एक पर्टिक्युलर अमाऊंट देऊन एका पर्टिक्युलर अमाऊंटचं मेडिक्लेम घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या फॅमिली प्लॅन समजा घेऊया 5 ते 10 लाखाचा किंवा एक इंडिव्हिज्युअल सेकंड साईडला आपण घेऊया 3 लाखाचा प्लॅन. तर इंडिव्हिज्युअल एका पर्सनला घ्यायचा असेल तर 3 लाखाचं त्याचं एका वर्षाचं प्रीमियम हे सम अमाऊंट असू शकते. फॉर एक्झाम्पल 2,000, 2,500, 3,000 पर्यंत. आणि जो फॅमिली प्लॅन आहे ज्याच्यामध्ये त्यांचे फॅमिली मेंबर ॲडेड आहेत, सपोज 2 अडल्ट आणि 2 चाइल्ड असतील तर 5 ते 10 लाखाचं जर कव्हर असेल तर त्यांचं प्रीमियम हे होऊ शकतं, एक उदाहरण आहे हे, असंच असेल असं नाही, 7 ते 8 हजाराचं किंवा 9-10 हजाराचं असू शकतं. तेवढं प्रीमियम हे प्रत्येक वर्षाला द्यावं लागतं, ज्यामुळे आपल्याला हे कव्हर मिळतं. आणि मग कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्या हॉस्पिटलचा टर्म्स अँड कंडिशननुसार त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा जो खर्च असेल तो खर्च आपण त्या पॉलिसीमधनं करू शकतो. हेल्थ इन्शुरन्सचे बेनिफिट्स काय आहेत तर पहिलं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे आपली सेव्हिंग वाचते. काय होतं की एखादा जर मोठा आजार झाला किंवा काही अचानक उद्भवलं मेडिकल कंडिशन, तर त्या दरम्यानच्या काळात आपण मेडिकल पॉलिसी जी घेतलेली आहे ती वापरू शकतो. दुसरा फायदा म्हणजे हे मोस्टली कॅशलेस असतं. कॅशलेस म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं पेमेंट आधी करावं लागत नाही. आणि काही काही ठिकाणी कॅशलेसचा पर्याय उपलब्ध नसतो, त्यावेळी तिथे मग आपल्याला आधी पेमेंट करावं लागतं आणि नंतर आपलं मेडिक्लेमचं बिल पास होऊन आपल्या अकाउंटला ती रक्कम येते. तिसरा बेनिफिट म्हणजे याचं टॉपअप सुद्धा काही काही प्लॅन्समध्ये अवेलेबल असतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स हे 3 लाखाचं अवेलेबल आहे आणि ते वापरलं गेलेलं आहे किंवा त्यांना टॉपअप करायची इच्छा असेल 2 लाखाचं, आणखी 5 लाखाचं करायचं असेल तर ती सुद्धा यामध्ये अवेलेबल आहे. आणखी एक याचा बेनिफिट म्हणजे जेवढ्या कमी यंग एजमध्ये हे हेल्थ इन्शुरन्स काढलं जाईल तेवढं त्याचं प्रीमियम हे कमी असतं, कारण हे यंग एजमध्ये डिझिजेस कमी असतात आणि काही काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींना प्री एक्झिस्टिंग डिझिजेस जे असतात त्यावरती रिस्ट्रिक्शन्स असतात. समजा एखादे प्री एक्झिस्टिंग डिझिजेस आहेत म्हणजे जे डिझीज आधीच आहेत त्यांचा वरील जो खर्च होतो त्याचा क्लेम 2 वर्षापर्यंत, 3 वर्षापर्यंत किंवा 4 वर्षापर्यंत हा केला जाऊ शकत नाही. जर एखाद्या इंडिव्हिज्युअलने वयाच्या 24व्या वर्षीच हेल्थ इन्शुरन्स बाय केलं आणि जर काही प्री एक्झिस्टिंग डिझीजचा कालावधी हा 5 वर्षाचा असेल तर भले त्याला 29 वर्षापर्यंत त्या संदर्भात क्लेम करता येणार नाही, परंतु त्याच्या 29 ते 30 वर्षानंतर त्याला तो क्लेम हा नक्कीच करता येतो. आणखी हेल्थ इन्शुरन्सचा बेनिफिट म्हणजे आता त्यामध्ये मेटर्निटी करिता सुद्धा म्हणजेच प्रेग्नन्सी करिता सुद्धा हेल्थ इन्शुरन्स हे दिलं जातं. काही काही हेल्थ इन्शुरन्स डे केअर फॅसिलिटी सुद्धा देतात. डे केअर म्हणजेच
आधी कॅप असं होतं काही काही हेल्थ इन्शुरन्स क्लेमच्या संदर्भात की 24 तासांचं ॲडमिशन हॉस्पिटलला हे गरजेचं होतं, परंतु आता बऱ्याच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी या डे केअरच्या सुद्धा देतात. काही काही सर्जरीज अशा असतात की ज्यांना एका दिवसातच सुट्टी होऊन जाते, 2 तास 3 तासांचा कालावधी असतो आणि त्यानंतर ती सर्जरी होऊन सुट्टी होऊन जाते. तर असे सुद्धा पॉलिसीज आलेल्या आहेत. काही काही पॉलिसी व्हायरल डिझिजेस सुद्धा कव्हर करतात आणि आता कोविडकरिता सुद्धा वेगवेगळ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज अवेलेबल आहेत. दुसरी गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स परचेस करण्याकरिता बघणं महत्त्वाचं असते की त्यामध्ये काय एक्सक्लुजन आहे आणि काय इन्क्लुजन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही काही डिझिजेस त्यामध्ये कव्हर होत नसतील, ते आपण बघायचे की कुठले होतात कुठले नाहीत. बाय करताना हे कम्पॅरिझन करणं फार महत्त्वाचं आहे. प्री एक्झिस्टिंग डिझीज आणि याच्याकरिता त्यांची काय पॉलिसी आहे हे चेक करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन संदर्भात काय काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत या चेक करणं आवश्यक आहे. प्री एक्झिस्टिंग म्हणजेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी 20 ते 30 दिवसांच्या दरम्यानच्या काळात काही डॉक्टर्सच्या फीज असतात, फिजिओथेरपीची गरज लागू शकते, काही औषधी लागू शकतात. तर यामध्ये त्या पॉलिसीमध्ये काय टर्म्स अँड कंडिशन आहे ते चेक करायचं. त्यानंतर पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटलमधनं सुट्टी मिळाल्यानंतर सुद्धा काही आपल्याला खर्च असतात, डॉक्टरच्या फीज असतात, फिजिओथेरपी असते किंवा आणखीही बऱ्याच काही सर्व्हिसेस वापराव्या लागू शकतात. तर त्या संदर्भात काय पॉलिसीज आहेत आणि हे पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे, जो कालावधी आहे तो 60 ते 180 दिवसांकरिताचा असू शकतो. आणखी हेल्थ इन्शुरन्स परचेस करताना सर्वात महत्त्वाचं गोष्ट जी बघायची असते त्यामध्ये म्हणजे काही काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अशा असतात की ज्यामध्ये एक ऑप्शन असतं की जेवढा बिल येणार त्यापैकी 10% हे आपण पे करायचं आणि बाकी याचा क्लेम होणार. तर हे त्यामध्ये नसलेलंच बरं. फॉर एक्झाम्पल 1 लाखाचं बिल आलं तर 10,000 आपल्याला पे करायचे आणि 90,000 हे त्या क्लेममधनं सेटल होणार. तर हे त्यामध्ये नसलेलंच बरं. 100% क्लेम सेटल व्हावं असंच हेल्थ इन्शुरन्स आपण निवडावं. आणखी एक बेनिफिट असतं ते म्हणजे की रूम रेंट किती अवेलेबल आहेत त्या संदर्भातलं आणि आपली लाईफस्टाईल कशी आहे, कितीपर्यंतच्या रूम रेंटचं आपण परचेस करू शकतो यानुसार हेल्थ इन्शुरन्स निवडावं. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स निवडत असताना आणखी एक सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काही डिझिसेसकरिता त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काही कॅपिंग आहे का. फॉर एक्झाम्पल प्रेग्नन्सीकरिता जर 50,000चं कॅपिंग असेल आणि खर्च जर 70,000 किंवा 1 लाखाच्या आसपास लागत असेल तर उर्वरित जी रक्कम आहे 20 ते 50,000 रुपये ही आपल्याला पे करावी लागते. तर त्या संदर्भात सुद्धा चेक करावं. त्यामध्ये डे केअर फॅसिलिटी अवेलेबल आहे का हे सुद्धा चेक करावं. आता एका व्यक्तीला कव्हर किती असावं हा प्रश्न येऊ शकतो. तर जनरली असं सजेस्ट केलं जातं की तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता त्या सिटीमध्ये हार्ट सर्जरीची कॉस्ट किती आहे तेवढं कव्हर जनरली हे असावं एका इंडिव्हिज्युअलचं, असं सजेशन हे दिलं जातं. आणि एका फॅमिलीचं 5 ते 10 लाखाच्या आसपास कव्हर असावं असं सुद्धा सजेशन दिलं जातं. परंतु हे डिपेंड करतं की लाईफस्टाईल कशी आहे, इन्कम कसं आहे या सर्व गोष्टींवरती. हेल्थ इन्शुरन्सकरिता एलिजिबल हे सर्वच असतात. एका छोट्या बाळापासून ते वयवर्ष 60-65 वर्षापर्यंत सुद्धा काही काही ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स हे दिलं जातं. तर ते अकॉर्डिंगली चेक करून घ्यावं. काही बँका आणि काही इन्शुरन्स कंपन्या हे हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात. जेवढं कमी वय तेवढं कमी प्रीमियम हे हेल्थ इन्शुरन्सकरिता लागतं. आणि जर आपल्या फॅमिलीमध्ये एल्डर आई वडील असतील तर त्यांच्याकरिता वेगळा प्लॅन घ्यावा आणि छोटे मुलं आणि यंगर जनरेशनमधील जी व्यक्ती असतील 18 ते 35 किंवा 40 वयाच्या दरम्यानची त्यांच्याकरिताचा एक सेपरेट फ्लोटर पॉलिसी प्लॅन हा सजेस्टेबल असतो. कारण पॉलिसीचं प्रीमियम फ्लोटर प्लॅनमध्ये काढत असताना, फ्लोटर प्लॅन म्हणजे फॅमिली प्लॅन, ज्यांचं सर्वात जास्त वय आहे त्यांचं वय लक्षात घेऊन त्याचं प्रीमियम हे डिसाईड होतं. जर त्या पद्धतीने आपण गेलो तर प्रीमियम हे जास्त लागण्याची शक्यता असते. तर हे होतं आज एकंदरीतच हेल्थ इन्शुरन्स याबाबतचं. मी आणखी पुन्हा ईश्वराला आपल्या सर्वांच्या
सुदृढ आणि उत्तम आरोग्याची कामना करतो आणि आजचा आपला एपिसोड हा इथेच संपलेला आहे. परंतु त्याचबरोबर हेल्थ हा एक असा टॉपिक आहे की आपण सर्व प्रकारच्या गुंतवणूक करतो, परंतु सर्वात मोठं ॲसेट आपलं म्हणजे आपण स्वतः आहे. आपण स्वतःची जी अर्निंग कॅपॅसिटी आहे ती अनलिमिटेड आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावरती गुंतवणूक ही नक्कीच आपली असावी. आणि या संदर्भात हेल्थ इन्शुरन्स संदर्भात आणखी काही योजना ज्या असतात त्या संदर्भात काही मार्गदर्शकांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला व्हावं या दृष्टीने माझा पुढील काही एपिसोडमध्ये प्रयत्न असणार आहे. जर ते आपल्याला लाभलं तर अधिक आपलं हे सदर फलदायी झालं असं मी मानेन आणि त्यामधून मला आणखी जास्त समाधान मिळेल. तर आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.